शिवसेना में रहते हुए जो हमारे साथ हुआ वहीं अब एमएलए भास्कर जाधव के साथ हुआ है। इसीलिए कार्यकर्ताओं के मन में कंफ्यूजन है। इसका फायदा शिवसेना और बीजेपी गठबंधन को मिल सकता है। इसीलिए गठबंधन के मेयर कैंडिडेट उमेश सकपाल चुने जा सकते हैं, लेकिन बेपरवाह रहने से काम नहीं चलेगा, ऐसा गार्डियन मिनिस्टर उदय सामंत ने उद्धव बालासाहेब ठाकरे ग्रुप के एमएलए भास्कर जाधव पर गुस्सा जाहिर किया। पुन्हा एकदा युतीचे सगळे उमेदवार आणि आमच्या पदाधिकाऱ्यांना खास करून भेटण्यासाठी इथं चिपळूणमध्ये आलो होतो। प्रचाराचा आढावा घेतला आणि मला असं वाटतं की आम्हाला फुल टॉस दिलेला आहे। आता त्याच्यावर आम्ही बोल्ड व्हायचं की सिक्सर मारायचा हे आमच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे, हेच मार्गदर्शन मी केलं। त्याच्यामुळे ज्या महाविकास आघाडीमध्ये समन्वय नाही, ज्या महाविकास आघाडीनं माननीय भास्कर जाधव साहेबांचा अवमान केलेला आहे, त्याचा फायदा नक्की महायुतीचे उमेदवार उमेश सकपाळला होईल अशी पूर्ण खात्री पालकमंत्री म्हणून मला आहे। तुम्ही पण शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे, या ठिकाणी व्यक्ती मोठा की एबी फॉर्म मोठा काय? व्यक्ती मोठा की एबी फॉर्म मोठा हे त्या पक्षाला ठरवायचं आहे। आमच्याकडे बघा, आम्ही सगळे व्यासपीठावर आहोत। मी जरी मंत्री असलो तरी चव्हाणसाहेब मंत्री असल्यासारखे आहेत, आमचे संपर्क प्रमुख मंत्री असल्यासारखे आहेत, भाजपचे आमचे प्रशांत यादव मंत्री असल्यासारखे आहेत। त्याच्यामुळे आमच्या पक्षामध्ये आम्ही कुटुंब म्हणून वावरतो, आमच्याकडे चढाओढ नाही आणि या समोरच्या सगळ्या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या चढाओढीतनं झालेल्या आहेत। महायुतीबाबत आपली वारंवार बैठका झाल्या, सुरुवातीला सांगितलं की महायुती म्हणून लढणार, आमदार निकम म्हटले की मला अंधारात ठेवलं गेलं पालकमंत्र्यांनी। नाही, पालकमंत्र्यांनी अंधारात ठेवलं असं त्यांचं म्हणणं असेल, त्यांचा मी गैरसमज दूर करेन, त्यांची नाराजी मी दूर करेन। भविष्यामध्ये आमच्याकडनं काही पाठीपुढे झालं असेल तिच्या वेळी आम्ही सुधारू जिल्हा परिषद पंचायत समितीला। पण त्याचा फटका आता बसेल असं वाटत नाही? मी स्वतः भाषणात सांगितलं की शेखर निकम साहेबांचा देखील उपयोग आम्ही या निवडणुकीमध्ये करून घेणार आहोत। काही ठिकाणी मैत्रीपूर्ण जरी असली तरी त्यांनी पूर्ण ताकद आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांना द्यावी, मी विनंती करेन, भेटून करेन। साहेब उबाटा शिवसेना आणि शेखर निकम आणि मी किंवा शेखर निकम आणि सदानंद चव्हाण यांच्यामध्ये कुठेही दरी नाही। त्याच्यामुळे आम्हाला काय असं इगो नाही की आम्ही शेखर निकमांना भेटणार नाही, शेखर निकम आम्हाला भेटणार नाही। आज जर पवन तलावांची जर परवानगी मला हेलिकॉप्टरची मिळाली नसती मी शेखर निकमांच्या इथे उतरणार होतो। त्यामुळे असं काय राजकारणात नाही। साहेब, उबाटा शिवसेनेतर्फे आपल्याला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पदावर बसवायची घाई चालू आहे सातत्याने। भाजपमध्ये होतो तेव्हा काही नव्हते, आता काय असंही म्हटलं जातं की स्वतंत्र स्थापन करून उदय सामंत उपमुख्यमंत्री। आता ही टेप वाजून जुनी चौथा झाला त्या टेपचा। लोकसभेला झालं, विधानसभेला झालं, आता परत झालं। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि विशेषतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी दखल घेण्या एवढा महाराष्ट्रात मोठा झालो, त्याचं मानसिक समाधान मला नक्की आहे। उपमुख्यमंत्री होणार आशीर्वाद असल्या प्रश्नाला उत्तर देत नाही। मी माझ्या मर्यादा ओळखलेल्या आहेत, मी ऑलरेडी सांगितलेलं आहे। एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रतिमेला कुठेही डाग लागेल असं उदय सामंत त्यांनी संधी दिली तुम्हाला उपमुख्यमंत्री बोला। त्याच्यामुळं तेच सारखे प्रश्न विचारून माझ्यात काही फरक पडण्याचा नाही आणि मला माझ्या मर्यादा माहिती आहेत, मी ऑलरेडी सांगितलंय। आता उदय सामंतच्या मर्यादा माहिती आहे हे सांगितल्यानंतर खरं तर हा प्रश्न बंद झाला पाहिजे, पण आपल्याला पण ते प्रश्न विचारायची हौस आहे। तुमच्या दृष्टीने एकनाथ शिंदे साहेबांनी संधी दिली तुम्हाला, आम्ही पहिले विचारून घेतलं। ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक ह्या 2 दिवसामध्ये बघायला मिळते।